एकनाथ शिंदे का बड़ा दावा, असली शिवसेना किसकी, जनता ने फैसला सुना दिया। नागपुर के दौरे पर एकनाथ शिंदे का कार्यकर्ताओं को संबोधन। विदर्भ के कई जिलों के नेताओं और कार्यकर्ताओं ने शिवसेना में प्रवेश किया। एकनाथ शिंदे का बड़ा बयान, जहां मैं खड़ा होता हूं, वहीं से लाइन शुरू होती है। दिल्ली की नई मुख्यमंत्री रेखा गुप्ता का जिक्र, लाडली बहन योजना पर भी जोर। आगामी जिला परिषद और महानगर पालिका चुनावों के लिए कार्यकर्ताओं को संदेश। हमारी पार्टी में मालिक नौकर का सिस्टम नहीं, जो मेहनत करेगा वो आगे जाएगा। क्या एकनाथ शिंदे का दावा मजबूत है? क्या असली शिवसेना का फैसला जनता कर चुकी है? महायुति सरकार की योजनाओं का क्या असर होगा? जानिए पूरी रिपोर्ट और राजनीतिक विश्लेषण इस वीडियो में। हा मोठा करा, कार्यकर्त्याला जपा। कार्यकर्ता हेच आपलं भांडवल आहे, कार्यकर्ता हेच ऐश्वर्य आहे आपलं, कार्यकर्ता हीच आपली दौलत आहे। म्हणून त्या कार्यकर्त्याला जपणं हे आपलं काम आहे। म्हणून कधी कुठलाही कार्यकर्ता संकटात असेल, अडचणीत असेल, तर त्याला मदत करण्याचं काम नेत्यांनी केलं पाहिजे, ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असते। आणि म्हणून या पक्षामध्ये, आपल्या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचाराचा आपला पक्ष आहे, दिघे साहेबांच्या विचारांचा आपला पक्ष आहे। आणि म्हणून लोक जुळतायत। का जुळतायत, काय येतायत? सगळ्या पक्षातले लोक इथं आपल्या पक्षात येतात। येणाऱ्यांची रीग लागलेली आहे, येणाऱ्यांची एवढी मोठ्या प्रमाणावर वेटिंग लिस्ट आहे की रोज लोक प्रवेश करतात। मुंबईत प्रवेश करतात, एकदा तर मी दिल्लीत गेलो, दिल्लीमध्ये प्रवेश, नागपूरचे अधिवेशन होतं तिथं प्रवेश। म्हणजे प्रवेश हा जो येतोय आणि जो विश्वास आपण दाखवत आहे, या विश्वासाला हा एकनाथ शिंदे कदापि तडा जाऊ देणार नाही। हा विश्वास आपण बाळगा। तुमच्या विभागाचा विकास झाला पाहिजे, तिथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्या लोकांना मदत झाली पाहिजे। या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहायता निधी, जे गरजू, जे वैद्यकीय मदत ज्यांना लागते, आपलं शिवसेना वैद्यकीय कक्ष पण आहे। सरकारने एवढ्या योजना केल्या तर लोकांपर्यंत पोहोचवायच्या। शासन आपल्या दारी आपण पाहिलं, क्या योजना अगोदर नव्हत्या का? लाभ नव्हते का? लाभार्थी नव्हते? होते, परंतु कटकट नको म्हणून लोक चक्रा मारून मारून कंटाळून सोडून द्यायचे लाभ। मग बाळासाहेबांनी सांगितलं होतं की कार्यकर्ता आपल्या घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो। आणि मग शासन आपल्या दारी आपण सुरू केलं। एकाच छताखाली सगळे दाखले असतील, ड्रोन असेल, ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, सगळे जे काही एका छताखाली लोकांना घराच्या किल्ल्या असतील ते आपण देण्याचं काम केलं। बांधवांनो, भगिनींनो, मी आपल्याला सांगतो, 5 कोटी लोकांनी लाभ घेतला, 5 कोटी लोकांनी शासन आपल्या दारीचा। आणि त्याचं इतर राज्य अनुकरण करू लागले। क्या है शासन आपल्या दारी? मैं बोले ये ऐसा है, सब हम जाते वहाँ लोग आते हैं और उनको कार्यालय में, सरकारी दफ्तर में आने नहीं पड़ता है। त्यांनी सुरू केल्या। लाडकी बहीण माहिती आहे तुम्हाला? लाडकी बहीण आपलं अनुकरण केलं, सगळीकडे अनेक राज्यांनी सुरू केलं। दिल्लीमध्ये देखील लाडकी बहीण बसली मुख्यमंत्री पदावर, रेखा गुप्ता म्हणून। मी गेलो होतो काल तिकडे त्यांच्या शपथविधीला। म्हणजे आपली लाडकी बहीण योजना इतकी हिट झाली, सुपरहिट झाली की ती अनेक राज्यांनी देखील स्वीकारली। आणि म्हणून आपल्याला काम करायचं, आपण काम करणारे लोक आहोत, सर्वसामान्य साठी आपण काम करणारे आहोत। आणि म्हणून पद येतात जातात, पद काय वर खाली होतात, परंतु शेवटी आपली नाळ सर्वसामान्य लोकांशी जुळलेली आहे। आपल्याला, मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार हे आपल्याला पाहायचं आहे। आणि खुर्चीसाठी हा एकनाथ शिंदे कधी हापापलेला नाही। मी खुर्ची शोधत नाही, मी माणसं शोधतो, त्या माणसांचे प्रश्न शोधतो, त्या माणसांच्या समस्या शोधतो। त्यामुळे मला कुठलाही ना सत्तेचा हाव ना पैशाचा हाव, म्हणून मी माणसं कमवली। मी जिथं जातो लोक म्हणाले हे काय चाललंय, म्हणाले काय तुम्ही माझी लाईन कापून काय मी छोटा होणार आहे? लाईन छोटी करायला तुमची लाईन मोठी करायला लागेल कामाची। एकनाथ शिंदे तर जहाँ खड़ा होता है वहीं से लाइन शुरू हो जाती है। कुठली लाईन होते? जनसेवेची लाईन, सर्वसामान्य न्याय देण्याची लाईन। खऱ्या अर्थाने शेवटी पद, जेव्हा आपण किती काळ पद भोगलं, यापेक्षा त्या पदावर असताना काय काय काम केलं